म्हणजे खरी खडी मग खडी नाही ते खडी दुई असते खडी खडी गंमत नाही का खडी दुई तर शाहीर साहेब दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली तर आमच्या जुळे आपल्याला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम चॅम्पियन शाहीर अरे वा दुर्रा शाखेचे चमकते सितारे शाहीर केशवजी शेंडे मी बरडाची मानकरी होती यांच्या आधी प्रश्नाची मांडणी केलेली मान्य अशी की जो आपण गुढीपाडवा सण मनवतो सण तो केव्हापासून मनवण्यात आला आणि जे आपण ते गुढी उभारतो त्या गुढीवरती उलट तांबे असते तांब्याचा लोटा तो लोटा उलटा म्हणजे टाळण्यामागचं कारण काय आणि ते गुढी म्हणजे साजरे करतात त्या मागचं कारण काय तर शानी म्हणजे कारण स्पष्ट करायला पाहिजे तर शाहीर साहेब मला तीन कारण सांगतात तीन कारण ओके तीन 2 वर्ष म्हणजे 2000 वर्षापूर्वी म्हणजे ते म्हणजे प्रथा सुरू झाली गुढी उभारण्याची मग राहिले काय राम वनवासाला गेले होते पुन्हा ते वापस आले आजच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आणि पुन्हा काय की संभाजी महाराजांचा जे म्हणजे मृत्यू झाला होता त्याचे तुकडे पाडले होते त्यांचं म्हणते मुंडक त्या याला कशाला त्या गुढीला म्हणजे सुरीला आपण त्याला काय म्हणतो भाल्याला उलट टाकलं होतं असं शाहीर साहेबांचं म्हणणं आहे शाहीर साहेब एक तुम्हाला कंप्लीट उत्तर येत नाही का त्याचं मग मला सांगा डॉक्टर कडे जाल ना तुम्हाला का म्हणजे एक बिमारीचे का 3 औषध नाही का तुम्हाला नाही का 3 इंजेक्शन टोचणार आहे तुम्हाला नाही हे कोणती मुख्य बिमारी सांगा ना कारण काय आहे 2000 वर्षापूर्वी आधीपासूनची वार वा तुम्हाला हेच माहित नाही तर का माहित आहे तुम्हाला 2000 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्ही म्हणता 2000 वर्षापूर्वी पासून ती गुढी उभारण्यात येते तुम्हाला एवढंसं कारण माहित नाही पुन्हा सांगता शेवट इकडे का संभाजी राजाचा मुंडक त्या भाल्याला टांगून फिरवलं होतं वार वा असंच करता का प्रबोधन लोकांना 3 उदाहरणं देऊ नावा गावाचे पाटील सफेद कपडे खिसे खाली होय का चांगलं पूर्ण कावना सांगितलं बरोबर सांगायला पाहिजे होतं एक ना एक पूर्ण तिने एक परफेक्ट सांगा ना उत्तर काय ते दणके के चोट पे आणि म्हणून मला म्हणायचं आहे की लोहा काटा जाता है फूल हत्यारी से अरे बाबा लोहा काटा जाता है फूल हत्यारी से और कहाँ चिकाटे जाते हैं हीरे के हिरकनी से और बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से सवाल किए जाते हैं ज्ञान के धन से और क्या बात है शाहिर केशव जी आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से आणि पुन्हा शाहीर साहेबाचा कॉन्फिडन्स लेवल पाहणं केवढा मोठा 100% उत्तर बरोबर तुमच्या म्हणलं ना काय लोकांना मी पटलं पाहिजे ना आणि मला पटलं पाहिजे ना 100% कारण माझ्यामध्ये एक सवय आहे माझे माय बाप 100% ते उत्तर खरं असेल तर मी खरं म्हणणारी बाई आहे खोटं म्हणणारी बाई आहे गुढी ती ठीक आहे मी मान्य करतो की संभाजी राजाच्या मुंडकाच्या भाल्याला उलट टांगवलं होतं पण त्यामागचं पुन्हा कारण सांगा ना झालं काय होतं त्याचे तुकडे कोणी केले होते ते शिवले कोणी कावना सांगितलं त्यामागचं कारण काय ते गुढी का बरं गावावर फिरवण्यात आली कावना सांगितलं एवढंच काय आपलं काम कोणतं आहे शहरांच्या लोकांना जागृत करण्याचं काम आहे आणि आपण लोकांना जागृत करायलाच पाहिजे आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर साहेब एवढं परफेक्ट 100% नाही हो काहीच नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला गोदनिवासाने आमंत्रित केलेलं आहे आमचे मंडळातले आयोजक सहयोजक आमचे काका श्री कडू काकाजी आणि त्यांची संपूर्ण टीम तर म्हणायचं आमचे शाहीर काकाजी कि हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की आणि आमचे काकाशी हवस काकाजी एवढा मोठे शाहीर आमच्या समोर आमचा कार्यक्रम बघतायत आम्ही आमच्या अभावाचं समजतो आणि आमचे अशोक काकाजी मी ओळखले नाही तुम्हाला काय हरकत नाही पण चेहरा लक्षात आला तर म्हणायचं कि हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की और करेंगे स्वागत है दिल से ताली बजाएंगे उसी की तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का यहाँ मजमा जमा है पब्लिक का तमन्ना करेंगे उसी की और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की शायर साहब ने सुधा
तुम्हाला एक प्रश्न विचारला. प्रश्न असा कसा की रामकृष्ण जे हरी म्हणतात, तर रामाचे वडील दशरथ तेही सांगितलं आणि कृष्णाचे वडील वसुदेव. पण हरी म्हणजे कोण? शाहीर साहेबांचं म्हणणं आहे हरी म्हणजे कोण ना, हरीचे आई बाबा कोण? शाहीर साहेब तुम्हाला माहिती आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे, लोक इथे मूर्ख नाही आहेत बसलेले, आपल्यापेक्षा पाहणारी हे जनता हुशार आहे. हरी तुझ्या मुरली तर काय म्हणजे गवळणी त्या हरीच्या मुरलीवर मोहित व्हायच्या, सगळ्यांना माहित आहे. गवळणी हरीच्या मुरलीवर म्हणजे कोणाच्या? कृष्णाच्या मुरलीवर मोहित व्हायच्या. आणि मोहित झाला तर त्या गवळणीच्या कृष्णा तुझ्या मुरलीमध्ये असं काय जादू आहे की तुझ्या मुरलीवर 16 शास्त्री गवळणी नाचे, म्हणजे कोणत्या गवळणी नाचायला बसतात, तर काय आहे तुझ्या गवळणीमध्ये जादू? तेव्हा ते म्हणजे ते गाणं आहे की हरी तुझ्या मुरली तर काय रे, तुझी बहीण न माय, तुमची बहीण न माय, म्हणजे हा प्रेम आहे या मुरलीमध्ये. तर शाहीर साहेब हरी म्हणजे कृष्ण, हरी म्हणजे कृष्ण. आणि पुन्हा हरी म्हणजे कोण? हरी म्हणजे विष्णू, हरी म्हणजे विष्णू. आणि त्यांचे आई वडील म्हणजे हरीचे आई वडील कोण सांगतो बा तुम्हाला? हरी म्हणजे विष्णू आणि विष्णूचे आई वडील कोण? कश्यप ऋषी आणि अदिती माता. कश्यप ऋषी आणि अदिती माता. पुन्हा तुम्हाला एक प्रसंग सांगतो, तुम्ही 3 सांगता, मी का एक सांगेन. माझ्याकडे काका धवस काकाची बरोबर आहे का नाही? पुन्हा अशोक काकाची पा सती अनुसया. सती अनुसयाकडे हे कोण गेले? विष्णू, ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3 लोक गेले, बरोबर गेले. आहे. सती अनुसयाचं सत्व बघण्यासाठी ती पतिव्रता आहे की नाही म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश गेले ते सती अनुसयाकडे. आणि तिला म्हणे की मला म्हणजे ती म्हणायला बसली तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे तर म्हणजे आम्हाला तुझ्याकडनं भोजन पाहिजे. पण भोजन कसं पाहिजे? तुझ्या पूर्ण कपडे काढलेले असायला पाहिजे, म्हणजे निर्वस्त्र असायला पाहिजे, म्हणजे नागड्या अवस्थेला आम्हाला तू भोजन वाढ. अरे बाबा. तर तेव्हा त्या अनुसया माताला प्रश्न पडला की मी एवढ्या मोठ्या व्यक्तींसमोर नागडी होऊ तर कशी होऊ? कारण ती एक स्त्री होती, नागडी कशी होऊ? म्हणून तिच्यामध्ये ती सतीमध्ये तिच्यामध्ये पावर होता, तिच्या वरदान होतं, तिला सती अनुसया ती पावर होता. आणि तिने त्यांना मुलं बनवले, बरोबर काकाची? त्यांना मुलं बनवले, ताने बाळ बनवले आणि तानं बाळ बनवून त्या तिघांना तिनं आपलं दूध पाजलं. बरोबर आहे. तिघांनाही तिला आपलं दूध पाजलं. कोणाला? ब्रह्मा, विष्णू आणि महेशला. तर शाहीर साहेब जी माता आपल्या आईला म्हणजे जी माता आपल्या मुलाला दूध पाजते ती खरी माता असते, ती खरी माता असते. तर ती माता कोण? सती अनुसया. आणि तिचे म्हणजे त्याचे पती कोण? म्हणजे अत्रि मुनी कोणाचे? विष्णूचे वडील. हे उत्तर बरोबर आहे. पुन्हा हरीला कृष्ण म्हणतात, साऱ्या लोकांना माहित आहे. हरीला कृष्ण म्हणतात. तर हरी कृष्णाचे बाप कोण? वसुदेव. माय कोण? यशोदा. सांगा तुम्हाला जे पट्टे ते घ्या, बाकी फेकून द्या बस.